नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद याची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधनं घेणार आहोत. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे 5व्या दिवशीही सुरूच आहेत. आतापर्यंत या छापेमारीत तब्बल 400 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याबाबतही आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या आरोपाची चर्चा होताना दिसतेय. ते नेमके काय म्हणालेत हे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला नर्गिस मोहम्मदी यांच्या बातमीनं. इराणच्या तुरुंगात असलेल्या यावर्षीच्या नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त नर्गिस मोहम्मदी यांनी पुन्हा एकदा उपोषणाची तयारी केली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत ओस्लो इथं त्यांच्या कुटुंबियांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यावेळी त्यांचे पती आणि 2 मुलं उपस्थित होते. मोहम्मदी यांच्या पतीनं या संदर्भातली माहिती दिलीय. मोहम्मदी यांचे पती ओस्लोतील पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत की बहाई धार्मिक अल्पसंख्याक गटांसाठी त्या उपोषण करणार आहेत. मोहम्मदी या 2021 पासनं तेहरानच्या इव्हिन तुरुंगात आहेत. महिलांसाठी हिजाब बंधनकारक असणं आणि इराणमधल्या मृत्यूदंडाची शिक्षा या दोन्हींच्या विरोधात त्यांनी आंदोलनं केली आहेत. मोहम्मदी यांनी महिलांच्या हक्काबाबत कायम आवाज उठवलाय. पुरस्कार वितरणावेळी त्या अनुपस्थित होत्या, पण त्यांची 17 वर्षांची 2 जुळी मुलं आणि त्यांचे पती या ठिकाणी उपस्थित होते. अली आणि कायना सध्या फ्रान्समध्ये राहत असून ते गेल्या 7 वर्षांपासून आपल्या आईला भेटलेले नाहीयेत. तर श्रोत्यांनो, जाणून घेऊयात कोण आहेत नर्गिस मोहम्मदी. इंझान इथं जन्म झालेल्या मोहम्मदी यांचं शिक्षण इमाल खोमेनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये झालंय. त्यांच्याकडे फिजिक्सची पदवी आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्या महिलांचे हक्क आणि समानता याबाबत कार्यरत होत्या. पदवी झाल्यानंतर त्यांनी इंजिनियर म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी सुधारणांसंबंधात विविध पत्रातून लेख लिहिले. 2003 मध्ये मोहम्मदी मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या तेहरान इथल्या संस्थेत सहभागी झाल्या होत्या. ही संस्था नोबेल पुरस्कार विजेत्या शिरीन इबादी या चालवत होत्या. मोहम्मदी यांना पहिल्यांदा 2011 मध्ये अटक झाली. 2013 मध्ये त्यांना जामीन मंजूर झाला. तुरुंगातनं बाहेर आल्या तरीही त्यांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेला विरोध सुरूच ठेवला. त्यानंतर त्यांना 2015 मध्ये पुन्हा एकदा तुरुंगवास झाला. मोहम्मदी यांना आतापर्यंत 13 वेळेस अटक झाली असून एकूण 31 वर्षांची शिक्षा झालेली आहे. त्यांना शिक्षा म्हणून 154 फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या काही वर्षात त्यांना अतोनात छळाला सामोरे जावं लागलंय. पण त्यांचं हे नवं उपोषण कशासाठी? इराणमधल्या बहाई धार्मिक अल्पसंख्याक गटावर होणारे अत्याचार त्यांच्या विरोधात मोहम्मदी यांनी उपोषणाचं हत्यार उचललंय. त्यांच्यासोबत आणखी 2 कार्यकर्ते देखील उपोषण करणार आहेत. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी तोंड झाकण्याच्या सक्तीच्या विरोधात त्यांनी काही दिवस उपोषण केलं होतं. श्रोत्यांनो, आकाश आनंद यांच्याविषयीची एक महत्वाची बातमी ऐकूयात. बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद याची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. आकाश उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सोडून सर्व देशात पक्षवाढीसाठी काम करणार आहे. मायावती यांनी यूपी आणि उत्तराखंडाची जबाबदारी सध्या तरी स्वतःकडेच ठेवली आहे. बसपाची बैठक लखनौ इथं आयोजित करण्यात आली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत मायावती यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून आकाश आनंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आकाश आनंद कोण आहेत हे जाणून घेऊयात. तर कोण आहेत आकाश आनंद? 28 वर्षीय आकाश हे मायावती यांचे बंधू आनंद कुमार यांचे पुत्र आहेत. आकाश यांनी लंडनमधनं MBA मध्ये पदवी घेतलीय. 2017 मध्येच मायावतींनी त्यांना राजकारणात आणलं होतं. तेव्हापासनं पक्षाच्या निर्णयांमध्ये त्यांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. तसंच बसपाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते दिसत होते. 2019 मध्ये त्यांना बसपाचा उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण नेपोटिझममुळे आकाश यांनी पद घेण्यास नाकारलं होतं असं मायावती यांनी सांगितलं होतं. 2019च्या लोकसभा निवडणुकीत आकाश यांनी पक्षाच्या निवडणुकीच्या रणनीतीची धुरा सांभाळली होती. तसंच 2022 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचा सोशल मीडिया विभाग सांभाळला होता. 2024च्या लोकसभा निवडणुका
डोळ्यांसमोर ठेवून त्यांना संधी देण्यात आल्याचं आता बोललं जातंय. त्यामुळे पक्षाची वाढ करण्याचा ते प्रयत्न करतील अशा आशा बसप कार्यकर्त्यांना आहेत. मायावती यांनी समाजवादी पक्षासोबत संबंध तोडल्यानंतर 2019 मध्ये आकाश आनंद यांना राष्ट्रीय संयोजक करण्यात आलं होतं. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्टार कॅम्पेनर यादीत त्यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर होतं. देशातल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी पक्षवाढीची जबाबदारी देखील त्यांच्यावर देण्यात आली होती. वयाच्या 28व्या वर्षी पक्षाची जबाबदारी मिळाल्यानं ते कशी वाटचाल करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आयकर विभागाविषयीची एक महत्त्वाची बातमी आता ऐकूयात. काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे 5व्या दिवशीही सुरूच आहेत. आतापर्यंत या छापेमारीत तब्बल 400 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. धीरज साहू यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात दिलेली जुनी विधानं आता व्हायरल होत आहेत. केंद्रातल्या भाजप सरकारच्या विरोधातही त्यांनी भ्रष्टाचार विरोधी वक्तव्य केली होती. आयकर विभागाला त्यांच्याकडे कुबेराचा खजिनाच सापडलाय. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करताना धीरज प्रसाद साहू म्हणाले होते की नोटबंदीबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले होते, परंतु आता आरबीआय कडनं बातमी आली आहे की बँकांकडे पोचलेल्या 500च्या 101.9% आणि 2000च्या 54.16% नोटा बनावट आहेत. या आकडेवारीमुळे सरकारचा दावा खोटा ठरलाय आणि याशिवाय भ्रष्टाचाराविरोधात आणखीही अनेक विधानं त्यांनी केली होती. महत्त्वाचं म्हणजे कारवाईच्या 4थ्या दिवशी धीरज साहू यांचा फर्म मॅनेजर बंडियाच्या ओडिसाच्या बोलांगीरच्या सुदापाडा इथल्या ठिकाणांवर पैशांनी भरलेल्या 20 बॅग्स सापडल्या आहेत. यामध्ये तब्बल 100 कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्या मोजण्यासाठी सर्व बॅग्स बालांगीर इथल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत नेण्यात आल्या आहेत. मागल्या काही दिवसांपासून तब्बल 300 कोटींहून अधिकची रक्कम मोजण्यात आली आहे. तर अजूनही पैशाची मोजणी ही सुरूच आहे. आतापर्यंत तब्बल 400 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त केल्यानंतर बोलांगीर इथल्या SBIच्या मुख्य शाखेत जप्त केलेल्या नोटांनी भरलेल्या 176 पेट्यांची मोजणी सुरूच आहे. 3 दिवसांपासून 156व्या बॅगची मोजणी सुरू होती. मात्र याबद्दल आतापर्यंत अधिकृतरित्या माहिती देण्यात आलेली नाहीये. रोकड मोजण्यासाठी स्टेट बँक वेगवेगळ्या शाखांमधल्या 50 कर्मचारी नोटांची मोजणी करण्यासाठी बोलवणार आहे. त्यांना 2 शिफ्ट्समध्ये नोटा मोजण्याचं काम देण्यात येणार आहे. यासोबतच मोजणीच्या कामात आयकर विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित असणार आहेत. मोजणी दरम्यान अनेक मशीन्स खराब झाल्या होत्या. आयकर विभागाच्या मदतीसाठी हैदराबादवरनं देखील आयकर कर्मचाऱ्यांची 20 सदस्यांची टीम शनिवारी बोलांगीर इथं पोहोचली. या टीममध्ये आयकर विभागाचे विश्लेषक देखील आहेत. ही टीम कंपन्यांमध्ये वापरण्यात आलेल्या कम्प्युटर्स आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर तपास करेल. या तपासात सुद्धा अनेक कागदपत्र मिळण्याची शक्यता आहे. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावरनं निर्माण झालेला सस्पेन्स आता संपलाय. विष्णुदेव साई यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी भारतीय जनता पक्षाच्या 54 नवनिर्वाचित आमदारांची रायपूर इथल्या भाजप कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. बैठकीत विष्णुदेव साई यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रेवंत रेड्डी सरकारनं महिलांसाठी मोफत बस सेवा योजना सुरू केली आहे. मोफत बस सेवा योजनेनुसार महिलांना आता प्रदेशात राज्य परिवहन महामंडळाच्या एक्सप्रेस आणि साध्या बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय 10 लाखांपर्यंतच्या मोफत उपचारांशी संबंधित आरोग्यश्री योजनेचं देखील अनावरण करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबियांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यात अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्रामवर ऐश्वर्याला अनफॉलो केल्याचं म्हटलं जात आहे. आता बिग बींनी सर्व काही सांगितलंय, सर्व काही केलंय अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबियांमधल्या वादाची अफवा खरी आहे की काय अशी चर्चा नेटकरी करताना दिसतायत. मात्र बच्चन फॅमिलीनं यावर मौन पाळलंय. 2023च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार म्हणून रोहितचं खूप कौतुक झालं. मात्र आगामी T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये
भारतीय संघाचा कर्णधार कोण असेल हे अजूनही ठरलेलं नाहीये. BCCI सचिव जय शहा यांनी वर्ल्ड कप जूनमध्ये सुरू होतोय आणि त्याआधी आमच्याकडे IPL आणि अफगाणिस्तान विरुद्धची मालिका आहे, आम्ही चांगला निर्णय घेऊ असं म्हटलंय. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत T20 संघाची धुरा सांभाळणाऱ्या हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यात आलंय. तो NCA मध्ये आहे आणि खूप मेहनत करतोय. अफगाणिस्तान मालिकेपूर्वीही तो फिट होऊ शकतो असं जय शहा यांनी सांगितलंय. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका चर्चेचं कारण ठरतीये. त्यामुळे राजकीय वातावरणही तापल्याचं दिसून येत आहे. जरांगे पाटील म्हणाले आहेत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारे काही राजकीय नेते वेगवेगळे स्टेटमेंट्स करून गैरसमज पसरवतायत. त्यांना पुढं करून देवेंद्र फडणवीस समाजात फूट पाडतायत असा आरोप करताना त्यांच्यावरचा आता विश्वास उडाला अशी टीका जरांगे पाटील यांनी केलीय. ते निलंगा इथं पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची गरज नाहीये. ते कामातून गेलेत. त्यांनी आता लवकरच गोळ्या सुरू करून घेतल्या म्हणजे बरं होईल. आणि याच वेळी जरांगे यांनी भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचाही समाचार घेतलाय. त्याचीही जोरदार चर्चा होतीये. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. YouTubeवर सुद्धा तुम्ही आता हे सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.